नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मस्त असा वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी मेदू वड्याची रेसिपी बनवणार आहोत आणि त्याच सोबत आपण साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणीही बनवणार आहोत। बऱ्याच जणांना मेदू वडे बनवत असताना खूप तेलकट होतात आणि आतून सॉफ्ट होत नाही, तर असं होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट मेदू वड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या भरून उडदाची डाळ भिजत घातली होती। डाळ वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम आहे आणि ही उडदाची डाळ इथे आपल्याला 5 ते 6 घंटे किंवा मग रात्री भिजत घातली तरी चालेल, सकाळी बनवायचे असले तर। इथे आपल्याला डाळ भिजलेली आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर असं बोटाने याला तोडून बघायचं। सहज तुटल्या गेली की समजून घ्यायचं आपल्या डाळ इथे पूर्णपणे भिजल्या गेली आहे। आता ही भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याला बारीक करायचं। बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये। इथे आपल्याला मेदू वड्याचं पीठ घट्ट पाहिजे, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही। आता डाळ बारीक करून झाल्यानंतर आपल्याला अशी पेस्ट हवी आहे, मी दाखवते त्याप्रमाणे। आता हाताला पाणी लावायचं आणि पीठ आपल्या हातावर घेऊन बघायचं, असा घट्ट गोळा बनला गेला पाहिजे, असं आपल्याला पीठ हवंय। आता ही डाळीची पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। सर्व पेस्ट काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे साहित्यांना पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याला चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ छान फ्लफी होतं। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने। साधारण 1 ते 2 मिनिटं फेटून झाल्यानंतर आता आपण पीठ फ्लफी झालं आहे की नाही ते चेक करून बघूया। तर ते कसं ओळखायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये छोटासा गोळा तोडून बघायचा। असं वरती तरंगायला लागला की समजून घ्यायचं आपलं पीठ मेदू वड्यासाठी रेडी आहे। तर आता आपण इथे लगेच मेदू वडे तळायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की आपल्या हाताला पाणी लावायचं आणि असा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आणि त्यामध्ये असं अंगठ्याने याला होल करायचं, चांगल्यापैकी चांगलं गोल होल करायचं आणि आपल्याला हा पिठाचा गोळा तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचा। प्रत्येक वेळा वडा बनवायच्या अगोदर हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही। आणि मेदू वडे तळताना आपल्याला गॅस इथे मध्यमच ठेवायचा। जर यापेक्षा तुम्ही गॅस कमी केला तर आपले मेदू वडे ऑइली होतील। आणि सुरुवातीला वड्यांना चमचा लावायचा नाही, फुलून वरती आले की मगच याला उलटून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता आपले मेदू वडे कसे मस्त टम्म फुलून वरती आलेले आहेत आणि किती मस्त दिसतायत ना। यामध्ये आपण सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही, तरीही आपले वडे किती छान असे टम्म फुललेत। मेदू वड्यांना सतत हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्यांना काय सुंदर रंग आलेला आहे ना आणि मस्त असे कुरकुरीत तळून झालेत। आता आपण काढून घेऊयात। इथे आपले वडे अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि छान असे टम्म फुगलेत। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मेदू वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घेऊयात। फक्त मेदू वडे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅस इथे मध्यमच ठेवायचा, कमी ठेवायचा नाही, जेणेकरून आपले मेदू वडे तेलकट होत नाही आणि वरतून असे कुरकुरीत होतात आणि मधून असे सॉफ्ट होतात। आता आपले इथे सर्व मेदू वडे तळून झालेत। आता त्यासोबत साऊथ इंडियन नारळाची चटणी कशी बनवायची ते बघून घेऊयात। तर चटणी बनवण्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचसोबत मी इथे 2 ते 3 चमचे डाळ्या घेतल्यात आणि ओलं नारळ घेऊन त्याच्याशी बारीक काप करून घेतलेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। नंतर यामध्ये 1 इंचभर आल्याचे तुकडे करून घालायचे आहेत आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि पेस्ट करताना यामध्ये थोडंसं पाणी घाला। अशी आपली इथे बारीक पेस्ट तयार झाली आणि एवढीच थिकनेस आपल्याला चटणीची हवी आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला चटणीवर तडका मारून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एका तडका पॅन मध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे। आता उडीद डाळीला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय। हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की लगेच कढीपत्ता घालून
लगेच आपल्याला तडका चटणीवर घालायचा आहे आणि ही प्रोसिजर फटाफट करायची आहे जेणेकरून आपला तडका जळायला नको। आता याला चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ही साऊथ इंडियन नारळाची चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाते। हिला अजिबात वेळ लागत नाही बनवायला, फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। आणि चटणीचा रंग तर बघा किती सुंदर आलेला आहे, अगदी परफेक्ट बनलेली आहे। तर अशा पद्धतीने आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडे आणि सोबतच नारळाची स्पेशल चटणी कशी बनवायची ते बघितली। आता यातला मी तुम्हाला एक मेदू वडा तोडून दाखवते। आवाज ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आपले मेदू वडे वरतून किती कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि एकदम गुबगुबीत झालेले आहे, अजिबात तेलकट झालेले नाहीत। हा मेदू वड्याचा नाश्ता तुम्ही सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला केव्हाही बनवून खाऊ घालू शकता आणि स्पेशल म्हटलं तर लहान मुलांना तर खूपच आवडतो आणि चवीला म्हणाल तर इतका भन्नाट लागतो। म्हणूनच तुम्ही हा नाश्ता घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।